हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज आपण ब्लाऊजचं माप घेऊन फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर हे बघा, आता हा ब्लाऊज पीस आहे. तर हा 80 सेंटीमीटर आहे आणि याच्यावरचं जे लेबल आहे स्टिकर ते काढलं मी. तर तिथे त्याचा कलर त्याला लागला होता, म्हणजे या ब्लाऊजचा कलर जाणार आहे. असो, आता कस्टमरने आणलं तर आपल्याला शिवून द्यायचं काम आहे. तर हे बघा, फोल्डिंग बाजू इथे बघा माझ्याकडे ठेवली आहे. आपण आता इथे पाठीमागचा भाग काढणार आहे. तर त्या अगोदर इथे बघा, आता हे ब्लाऊज आहे मापाला आलेला. तर हे ब्लाऊज आपण आता व्यवस्थित एकदा ठेवून घ्यायचं आहे, पूर्ण सेट करून. आणि नंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊजचं माप घेऊन घ्यायचं आहे. तर हे बघा, हे ब्लाऊज असं पूर्ण ठेवून घ्यायचं आहे बरोबर. एक वरच्या साईडचं जे बटन आहे ते आपल्याला एक लावून घ्यायचं आहे. आणि आता बघा, शोल्डरचं आर्महोलचं माप कसं घ्यायचं ते आपण बघणार आहे. तर हे बघा, आता इथे सर्वात पहिले ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आपल्याला या प्रकारे. तर इथे 14 इंच येत आहे. आता जिथून आपण बटन लावलेलं आहे तिथून आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे या प्रकारे. तर इथे 9 इंच छातीचा चौथा भाग येत आहे. आता आपल्याला गळ्याची रुंदी बघायची आहे. तर गळ्याची रुंदी तुम्ही या प्रकारे बघू शकता किंवा या प्रकारे सुद्धा इथे बघू शकता. आता इथे बघा, शोल्डर मोजून घ्यायचे आहे आपल्याला. तर शोल्डर इथे बघा 9.5 इथे हे तयार झालेलं आहे पूर्ण. तर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे 10.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. तर 10.5चा अर्धा आपल्याला 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आणि गळा रुंदी इथे 5 इंच आहे पूर्ण, म्हणजे गळा तयार झालेला 5 इंच आहे. तर आपल्याला इथे 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. आणि आर्महोल या प्रकारे तुम्हाला मोजून घ्यायचे आहे. तर आर्महोल इथे शोल्डर कमी आहे, कारण हे वयस्कर बाईचं ब्लाऊज आहे. तर शोल्डरचा भाग कमी आहे, तर इथे शोल्डर कमी घेतले आहे. पण आर्महोल इथे बघा 6.25 इंच घेतले आहे, कारण की वयस्कर बायकांना कसं आर्महोलमध्ये लूज पाहिजे असते. तर त्यासाठी इथे आर्महोलचा राऊंड खूप जास्त आहे. तर इथे आर्महोल इथे 6.25 इंचाचं घेतले आहे मी. आणि कमरेचा भाग आपल्याला असा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर इथे कमर पूर्ण 33 इंच आलेली आहे. आता पाठीमागचा गळा जी तयार पट्टी आहे आपल्याला ती मोजून घ्यायची आहे. आणि हे बघा, आता या प्रकारे हे समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे समोरचा गळा 6 इंच तयार आहे बघा. तर आपल्याला 6.5 इंच घ्यायचं आहे. तर आता याच मापाचं हे ब्लाऊज आपण कटिंग करणार आहे. तर पूर्ण उंची इथे बघा 14 आहे, तर मी 15 इंचावर मार्क केलं आहे. तर हे बघा, इथे शोल्डर मी 10.5चे अर्धी इथे 5.25 इंच टाकले आहे या प्रकारे. हे बघा, खाली पण आपण एक अशी लाईन करणार आहे 5.25 इंचाची. हे बघा, आणि इथे आर्महोल मी 6.25 इंच घेतले आहे बघा. आर्महोलचं मार्किंग इथे 6.25 इंचावर टाकले आहे. तर छातीचा चौथा भाग इथे 9 इंच घ्यायचा आहे आपल्याला. आता हा गळा डीप नेक नाही आहे, तर याच्यामध्ये आपल्याला मागच्या भागात सुद्धा काही कमी करायचे नाही आहे. आता अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचा आहे, कारण शोल्डर कमी घेतला आहे तर आपला पाठीमागे ब्लाऊज खेचला जाऊ शकतो. त्यासाठी काय करायचं, या प्रकारे इथे अर्धा इंच क्रॉस घ्यायचा आहे. आणि जो आर्महोलचा राऊंड आहे तो आपल्याला फक्त 1 इंचावर द्यायचा आहे पाठीमागचा, कारण त्यांना इथे लूज आर्महोल हवा आहे. तर इथे आपल्याला 1.5 इंचावर द्यायचं नाही, 1 इंचावर राऊंड द्यायचा आहे. आणि बघा, या प्रकारे इथे 9 इंच त्यांचा तयार येत आहे. शिलाई करून इथे 9 इंच तयार येईल. बघा, गळा रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे. आता पाठीमागच्या गळ्याची जी तयार पट्टी होती ती 7.5 इंच आणि 1 लाईन वर होती. तर इथे काय केलं आहे मी, 8 इंच आणि 1 लाईन वर घेतली आहे, म्हणजे अर्धा ते पाऊण इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे 7 इंचाचा गळा आलेला आहे. आता खालच्या साईडला मी इथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आहे.
आणि असा गळ्याचा शेप देऊन घेतला आहे गोल. आता कमर आपली 33 इंच आहे पूर्ण राऊंड, तर आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर 33 इंचाचा चौथा भाग येते 8.25 इंच येतो. तर इथे 8.25 इंच आपला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच आपल्याला मागील टक्स टाकण्यासाठी असं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथे मी कट करत आहे. आता आपण हा भाग ठेवून समोरच्या भागाची कटिंग करणार आहे. तर हे बघा कपडा मी असा फिरवून घेतला आहे इकडून या साईडला. आता आपली ओपन बाजू आहे, कारण आपल्याला इथे बटन लावायचे आहे समोरच्या भागाला. तर ही ओपन बाजू आपल्या साईडला ठेवली आहे मी. आणि या प्रकारे हा जो पाठीमागचा भाग तयार आहे तो इथे ठेवून घेतला आहे. तर समोरच्या भागाला मी इथे बघा समोरून इथे बटनच्या साईडला अर्धा इंच म्हणजे पाव इंच सोडून दिलं आहे एक्स्ट्राचं मार्जिन. आपण आय बटन पट्टी जे लावणार आहे ना त्यासाठी इथे अर्धा इंच सोडून दिलं आहे. आणि बाकी आता जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर हे बघा इथे जसं आहे तसं मार्किंग करून घेतलं आहे मी पहिले. गळ्याच्या रुंदीचं सुद्धा मार्किंग करून घेतलं आहे. आता सर्वात पहिले काय करायचं, इथं शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे 5.25 इंच. आर्मोलचा आणि शोल्डरचा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आणि नंतर समोरच्या आर्मोलसाठी इथे 1 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर समोरच्या गळ्याची उंची इथे बघा 6 इंच होते, तर मी 6.5 इंच घेतले आहे. आणि खालच्या साईडला इथे सुद्धा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली आहे. आणि गळ्याच्या समोरचा सुद्धा इथे गोल शेप देऊन घेतला आहे या प्रकारे. तर हे बघा आपल्याला आता इथे क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे. ते 4 टक्समध्येच पण इथे क्रॉस पट्टी लावलेली आहे. तर हे बघा आता या साईडला इथे 2.25 इंच आहे आणि या साईडला 2.25 इंच आहे. तर दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. ते बघा इथे मी 3.25 इंच टाकत आहे. 2.25 इंच माप आहे तर. आणि या साईडला इथे मी 2.25 इंच टाकत आहे, जे की 2.25 इंच आहे. आता एक सरळ लाईन ओढून घेतली आहे आणि थोडासा इथे असं क्रॉसमध्ये शेप देऊन घेतला आहे. आता खालच्या साईडला जे खाली पट्टी आहे ते मी एवढी एक्स्ट्राची पट्टी ठेवून घेत आहे, कारण की अशी यासारखी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे. कारण हा बिना अस्तरचा आहे तर आपल्याला आतल्या साईडला इथे फोल्ड करायला कपडा लागेल. आता इथे आपण मागच्या भागामध्ये 1 इंच मागच्या टक्ससाठी घेतलं होतं, तर इथे आपल्याला वाढवून घ्यायचं नाही, तेच 1 इंचचा टक्स आपल्याला इथे द्यायचा आहे. तर इथे बघा 3.5 इंचावर मार्किंग केलं आहे आणि अर्धा इंच दोन्ही बाजूने आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हा आपला मधातला टक्स झालेला आहे, मधातला मेन. आता इथून 1.5 इंच अंतरावर आपले बाकीचे 3 टक्स राहतील. हे बघा या प्रकारे इथून 1.5 इंचावर असा क्रॉस टाकून घ्यायचा. आणि आपला हा बटन पट्टीकडचा एक टक्स, तर इथे पण आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे या प्रकारे. आता इथून पण आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि हा आपला आर्मोलचा टक्स. तर हे बघा या प्रकारे आपले 4 टक्स मारून झाले आहेत. तर या प्रकारे आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहे. आता जसं मार्किंग केले आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण आपला जो आर्मोलचा टक्स आहे तो मारल्याच्या नंतर आपलं इथे थोडंसं कमी होणार आहे. तर आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे टक्ससाठी. आता जसं मार्किंग आहे तसं इथे कट करत आहे मी. हे बघा खालच्या साईडचा कपडा मी तसाच ठेवत आहे इथे फोल्डिंगसाठी. आता इथे थोडं समोरचं आर्मोल आपण दिलेलं आहे, पण थोडंसं आपल्याला वरतून एक्स्ट्राचं करून जागा सोडून इथे कट करायचं आहे.
म्हणजे थोडासा कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे, कारण की इथे टक्स मारल्यानंतर थोडंसं खालीवरी होईल. आता इथे जिथे बी आपले टक्स आहेत तिथे आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे. आणि हे आता मी सरळ भागावर कटिंग केलं आहे कपड्याच्या. तर हा उलटा भाग आहे, तर उलट्या भागावर बघा इथे निशाण पडलेलेच आहे, तर आपल्याला तिथे चॉक मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई करता वेळी सोपं जाईल. ते बघा दोन्ही भागाला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे असं. तर खूप सोप्या पद्धतीने फोर्टक्स ब्लाउजची कटिंग होते. बघा इथे किती छान गळ्याचा गोल शेप आलेला आहे समोरच्या. आता आपण इथे बाहीचं कटिंग करणार आहे. तर हे बघा बाहीची उंची थोडी जास्त आहे आणि कपडा थोडासा कमी आहे. तर काय करायचं आहे आपल्याला इथे, तर हे बघा बाहीची घडीसाठी आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, म्हणजे 9 इंच. आणि बाहीची लांबी इथे बघा 8.5 इंच आहे. आणि दंडघेर आपला या प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे दंडघेर 5.25 इंच येत आहे, हे बघा. तर आपल्याला इथे माप टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी 9 इंचावर मार्किंग केलं आहे. 8.5 इंच आपली बाही आहे. तर इथे दोन्ही साईडला 1.5 इंच जाणार आणि खालच्या साईडला इथे दंडघेराच्या साईडला इथे दुसरी पट्टी आपल्याला लावा लागणार आहे. ते बघा खालच्या साईडला पण इथे 9 इंचावर मार्किंग करायचं आहे. आता इथे कपडा नाही आहे, पण आपल्याला असं कपडा जो आहे तो तिथे कपड्याची घडी बिलकुल हलू न देता आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि तिथून आपल्याला 3 इंच कॅप हाईट माप टाकायचं. आता हे बघा खालचा कपडा कमी आहे, तर मी याला काय करते, थोडंसं ओढून घेते आणि बघा इथे परत 9 इंचावर मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला बाहीच्या घडीसाठी. हे बघा इथे 9 इंच आलं पाहिजे या प्रकारे. आता बाहीची कॅप हाईट इथे 3 इंच घेतली आहे मी. आता खालच्या साईडला आपल्याला इथे दुसरी पट्टी लावा लागणार आहे आणि या प्रकारे असा शेप देऊन घेतला आहे. दंडघेर इथे 5.25 इंच टाकायचा आपल्याला. आणि तर हे बघा इथे 5.25 इंच टाकला आहे मी आणि 1.5 इंच वरी शिलाईसाठी घेतली आहे. तर आपण पूर्ण ब्लाऊजमध्ये 1.5 इंचाचाच मार्जिन घेतला आहे शिलाईसाठी. तर या प्रकारे इथे आपली बाहीचं कटिंग झालं आहे. आता सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे फिटिंगची लाईन जी आहे आपली तेवढी बरोबर मोजून घ्यायची आहे. हे बघा इथे कट देऊन घेतला आहे. आता 2 भाग आपल्याला मागे ओढून घ्यायचे आहे. आता या भागाला इथे कट आहे, तर थोडंसं आपल्याला दुसऱ्या भागाचे ठेवून घ्यायचे आहे साईडचे. आणि इथे असं आपल्याला समोरच्या भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. इथे मार्किंग करून ठेवायचं आहे, समोरचा भाग आहे म्हणून. तर हे बघा आता या कपड्यामध्ये आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या आणि अधिक काही लागलं तर एक्स्ट्राचं काढायचं आहे. तर या प्रकारे हे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओसाठी. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.